Hello students, today we will learn 7th Science chapter number 6 Measurement of Physical Quantities Part 3. नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण 7वी विज्ञान पाठ क्रमांक 6 भौतिक राशींचे मापन या पाठातील तिसरा भाग अभ्यासणार आहोत. लेट्स लर्न इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती. मेट्रिक सिस्टीम इज an international system of units that is based on 7 fundamental units. This is also called the System International. It is currently used all over the scientific and technological world. मेट्रिक पद्धती ही एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती 7 पायाभूत राशींवर आधारित आहे. सध्या जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये याच पद्धतीचा वापर अपेक्षित आहे. द नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ, टाइम अँड मास in this system are given in the table. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार लांबी, वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे सोबतच्या तक्त्यामध्ये दिली आहेत. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन व्हाय दे आर रॉंग. चित्रातील चुकीच्या मापन पद्धतीचा शोध घ्या व त्याचे कारण सांगा. इन द फर्स्ट पिक्चर द मेजरमेंट इज टेकन बाय हँड. दिस मेथड इज इनॲक्युरेट अँड रॉंग. इन द सेकंड पिक्चर द लिक्विड इज poured फ्रॉम वन ग्लास टू अदर. देर इज नो ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट इन दिस प्रोसेस. इन द थर्ड पिक्चर double pan balance does not have a central indicator. There is a picture of rulers, but both of them do not have 0 mark on them. पहिल्या चित्रात हाताने अंदाजे माप घेतले जात आहे. ही चुकीची पद्धत आहे. दुसऱ्या चित्रात एका ग्लासमधून दुसऱ्या ग्लासात अंदाजे द्रव ओतला जात आहे. त्यात कोणतीही अचूकता नाही. तिसऱ्या चित्रातल्या तराजूला काटा नाही, त्यामुळे या तराजूने योग्य माप कळणार नाही. 2 पट्ट्या दाखवलेल्या आहेत, परंतु त्यावर शून्याची खूण नाही. लेट्स लर्न अनदर पॉइंट. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. अचूक मापनाचे महत्त्व आणि गरज. To know the correct mass, volume and length of an object, we must measure these physical quantities accurately. We purchase milk by volume, cloth by length, floor tiles by area, fruits and vegetables by mass. In the same way, each and every components of machine should have high degree of accuracy of measurement. What will happen if each part of machine has its own standard of measurements and components of machines are manufactured at different places? If each components of machine is different in measurement, there will be difficulty in assembling the machine. To remove all these difficulties, there is need of accurate measurement. अचूक मापनाचे महत्त्व. मापन कशासाठी करणार यावर मापनाची काटेकोरता ठरते. तशा आवश्यकतेप्रमाणे योग्य साधन निवडले जाते. उदाहरणार्थ, मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे जसे की हिरे, मोती, औषधे इत्यादी मोजमाप विशेष काळजीपूर्वक करावे लागते. नेक्स्ट पॉइंट. मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी. फर्स्ट,
नॉट यूजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, योग्य साधनाचा वापर न करणे, म्हणजे जी वस्तू आपल्याला मोजायची आहे त्याच्यासाठी योग्य साधन वापरलं पाहिजे. सेकंड, नॉट यूजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, साधनाचा योग्य पद्धतीने वापर न करणे. या 2 प्रमुख त्रुटी आहेत. What precautions will you take to make accurate measurements in day-to-day affairs? दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल? फर्स्ट, प्रॉपर इन्स्ट्रुमेंट्स शुड बी यूज्ड while टेकिंग एनी मेजरमेंट. कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरावीत. सेकंड, these instruments should be used by proper and scientific procedure. या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा. थर्ड, the shopkeepers and hawkers use balances. We must confirm that these balances carry the stamp of standardization. दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छापा आहे की नाही हे पाहावे. The balance should be stable with its pointer in upright position. तराजू स्थिर आहे का, तराजूचा काटा सरळ आहे का या बाबी तपासून पाहिल्या पाहिजेत. The weights used should be of proper metals. मापनासाठी वापरलं जाणारं माप धातूचंच असले पाहिजे. विद्यार्थिनींनो, आपण हा संपूर्ण पाठ 3 पार्टमध्ये शिकलेलो आहोत. इथे तुम्हाला होमवर्क म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. तसेच पाठाखाली असलेले स्वाध्यायाचे प्रश्न सर्व तुम्ही वहीमध्ये सोडवा, पाठ बारकाईने वाचा आणि दिलेला अभ्यास पूर्ण करा. थँक्यू.